तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत जिरा डाळ. त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया. ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, मिरची, जिरे, मीठ आणि हळद आणि कढीपत्ता फोडणीसाठी आणि थोडासा लसूण फोडणीसाठी. तर हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. मीठ, जिरे आणि हळद, कोथिंबीर. तर हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे, अगदी बारीक करून घ्यायचे, व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची याची. आता इथे मी मूग मसूरची डाळ शिजवून घेतलेली आहे. त्यामध्ये टोमॅटो आणि मिरची घातली आहे. फोडणीसाठी लसूण आणि कढीपत्ता. आता आपण कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये हिंग घालायचं आहे, राई घालायची आहे आणि ती तडतडू द्यायची आहे थोडीशी. यातच आपल्याला लसूण घालायचं आहे, कढीपत्ता. लसूण थोडासा लालसर करून घ्यायचं आहे आणि आपण इथे वाटलेला मसाला घालायचा आहे, जो आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता तो. आता हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, कारण तो मसाला कच्चा होता, आपण आधी भाजून घेतलेला नव्हता. यातच थोडीशी हळद घालायची आहे आणि आपण शिजवून घेतलेली डाळ त्यातच आपण मिरची आणि टोमॅटो घातला होता शिजतानाच. आता ही डाळ आतमध्ये कढईमध्ये ओतल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे, फार घट्ट ठेवायची नाही आहे, कारण मसाला असल्यामुळे, खोबऱ्याचा मसाला असल्यामुळे ती घट्ट होऊ शकते. तर थोडीशी पातळच ठेवायची, म्हणजे वेळेनंतर ती थोडीशी अळते, म्हणजे थोडीशी घट्ट होते. यामध्ये आपण तुरीची डाळ पण वापरू शकतो. तुरीची डाळ याहून छान लागते. थोडंसं मीठ घालायचं आहे, 1 ते 1.5 चमच. आपण शिजताना मीठ घातलं नव्हतं. आता एक कोथिंबीर घालायची थोडीशी. आता 1 ते 2 उकळी येऊन द्यायच्या. माझी ही आजची जिरा डाळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही डाळ तुम्ही नक्की बनवून बघा. ही इतर नॉर्मल डाळीपेक्षा अगदी वेगळी टेस्टसाठी लागते आणि खूप सुंदर लागते. नक्की बनवून बघा आणि गरम गरम भातासोबत खाऊन खूपच सुंदर लागते. भेटूया नवीन रेसिपीसोबत.